नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि तमाम प्रेक्षकांना 2023 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सकाळच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी पाहूया. 205व्या शौर्य दिनानिमित्तानं कोरेगाव भीमामधील विजयस्तंभ इथे मोठ्या संख्येनं अनुयायी पोहोचलेत. अभिवादन करण्यासाठी अनुयायांचा जनसागर उसळलाय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभ इथे येऊन अभिवादन केलं. विजयस्तंभाला आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे फुलांची आणि पहाटेपासूनच इथे गर्दी. गेल्या काही दिवसांपासून ही तयारी इथे जय्यत सुरू होती. विजयस्तंभाची सजावट, त्यासोबत पोलिसांचा बंदोबस्त, इथे येणारे कोणते मार्ग सुरू, कोणते मार्ग बंद या संदर्भातली सुद्धा आखणी नियोजन. प्रकाश आंबेडकर यांनी इथे येऊन विजयस्तंभाला अभिवादन केलं. आज संपूर्ण दिवसभरात सर्वपक्षीय नेते इथे हजेरी लावण्याची शक्यता. त्याचसोबत प्रशासनानं सांगितल्याप्रमाणे तब्बल 10 लाख लोक किंवा अनुयायी इथे येऊन विजयस्तंभाला अभिवादन करतील अशी शक्यता. आपल्यामुळे गर्दी होणार नाही. देशाला गेले हजारो वर्ष गुलामी होती. गौतम बुद्धांनी जगाला दिलेल्या सामाजिक गुलामी सुद्धा होती आणि राजकीय गुलामी होती. शांतता राखूया. या दोन्ही गोष्टी अभिवादन करत पुढे जाऊ. या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये संपल्या आणि भारताच्या स्वातंत्र्याचा सामाजिक आणि राजकीय इतिहास इकडनं सुरुवात होतो. त्याला अभिवादन करण्यासाठी अनेक लोक येतात सर्व भीम अनुयायांना आणि या सगळ्यांचा एक आनंदाचा दिवस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. तर भीमा कोरेगाव या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येऊन अभिवादन केलं. त्यानंतर इतरही सर्वपक्षीय नेते आज संपूर्ण दिवसभरात इथे येऊन अभिवादन करतील. त्यापूर्वी पहाटेपासूनच जी काही गर्दी उसळली आहे, आज संपूर्ण दिवसभरात 10 लाख नागरिक इथे येण्याची शक्यता आहे. विजयस्तंभाला आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे, फुलांची सजावट करण्यात आली आहे आणि तिथे फटाक्यांची आतषबाजी करून मानवंदना देखील देण्यात आली. दरवर्षी 1 जानेवारी हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि भीमा कोरेगाव इथे 205वा शौर्य दिन आज साजरा केला जातोय आणि त्यानिमित्तानं लाखो अनुयायी कोरेगाव भीमा या ठिकाणी येऊन विजयस्तंभाला अभिवादन करतील. इथे येत असताना रस्त्यावरती कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये किंवा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काही मार्ग बंद करावे लागतात, काही मार्ग किंवा काही वाहतूक वेगळ्या मार्गाने वळवावी लागते. हे संपूर्ण नियोजन गेल्या कित्येक दिवसांपासून इथे पोलिसांचं सुरू असतं. त्यानुसार पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आज मोठ्या प्रमाणात आहे. यानंतर सर्वसामान्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे गॅस वितरण कंपन्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2023 रोजी देशभरातील एलपीजी ग्राहकांना मोठा धक्का दिलाय. रविवारपासून व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर देशभरात व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढलेल्या आहेत, मात्र घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही आणि ही किंमत तशीच आहे. ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मात्र वाढ झाल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये एक सिलेंडर 1769 रुपयांना, कोलकात्यामध्ये 1870 रुपयांना, तर मुंबईमध्ये 1721 रुपये इतकी किंमत व्यावसायिक सिलेंडरची झाली आहे. त्यामुळे नवीन वर्षामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा दर वाढलाय. आजपासून म्हणजे 1 जानेवारी 2023 पासूनच नवे दर लागू होत आहेत. मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा दर 1721 रुपये. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. फक्त व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 25 रुपयांची वाढ आजपासून करण्यात आली आहे. 2023 या नवीन वर्षामध्ये अनेक मोठे बदल होत आहेत. बँकिंग असेल किंवा पोस्ट ऑफिस, विमा यासोबतच अनेक क्षेत्रामध्ये बदल होणार आहेत. या बदलांचा थेट तुमच्या खिशावरती परिणाम होणार आहे आणि या नवीन वर्षात म्हणजे आजपासून अनेक व्यावसायिक क्षेत्रांमध्ये बदल होत आहेत. जर तुम्ही नवीन वर्षात कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशावरचा बोजा आणखी वाढणार आहे. नवीन वर्षात तुम्हाला महागड्या विमा हप्त्यांचा झटका बसण्याची शक्यता आहे. त्याचसोबत इतरही काही नियम बदलण्यात आलेत. पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून काय नेमके बदल करण्यात आलेले आहेत. देशातील बहुतेक मोठ्या कार कंपन्यांकडून कारच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. आजपासून ही वाढ लागू असेल. पोस्ट ऑफिस बचत योजनेमध्ये 20 ते 110 बेसिस पॉइंट्स व्याजदर वाढ करण्यात आली आहे. 5 कोटींपेक्षा मोठ्या व्यवसायासाठी जीएसटी ई इनव्हॉइसिंग अनिवार्य करण्यात आलेलं आहे.
तर बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू जर हरवल्या तर त्याची जबाबदारी बँक घेणार आहे. काही बँकांच्या क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंटच्या नियमांमध्ये सुद्धा बदल करण्यात आले. नव्या वर्षामध्ये विम्याचा प्रीमियम महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विम्याचा प्रीमियम भरताना तुमच्या खिशाला चाड बसू शकतो. हे काही मोठे बदल आजपासून होणार आहेत त्याची ही माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून घेतली. जर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तरी देखील कारच्या किमती वाढतायत आजपासून. तर हे नवीन वर्ष विवाह इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलंय, कारण यावर्षी तब्बल 8 महिने विवाह मुहूर्त असणार आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 4 महिने वगळता बाकी 8 महिन्यांमध्ये विवाहासाठी मुहूर्त आहेत. त्यामुळे विवाह इच्छुकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी ती म्हणजे यावर्षी 4 महिने वगळता बाकीच्या 8 महिन्यांमध्ये लग्नासाठी मुहूर्त आहेत. आता नवीन वर्षाची सुरुवात अनेकांनी देवदर्शनानं केली आणि पहिल्याच दिवशी राज्यभरातील मंदिरांमध्ये गर्दी उसळली आहे. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची पहाटे 3:15 पासूनच गर्दी सुरू झाली आहे. दुसरीकडे साईनगरी शिर्डीमध्ये भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. मंदिराच्या दर्शन रांगांसह साई मंदिर परिसरात भाविकांची तोबा गर्दी झाली आहे. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी एक असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण मंदिर आकर्षक फुलांनी आणि फळांनी सजवलंय. देवाचा गाभारा, सोळखांबी, चौखांबी मंडप फुलांनी सजवण्यात आलाय. तर विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच इथे गर्दी झाली. आणि चौथी दृश्य आहेत शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी यासाठी हजारो भक्त शेगावात दाखल झाले. गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन भक्त नवीन वर्षाची सुरुवात करतात. साई मंदिर परिसरामध्ये भाविकांनी तोबा गर्दी केली होती. मंदिर रात्रभर खुलं आहे दर्शनासाठी. मध्यरात्री 12 वाजता साई भक्तांनी एकच जल्लोष करत साई नामाच्या जयघोषानं नवीन वर्षाचं स्वागत केलं. कोरोना संकटानंतर 2 वर्षांनी साई दरबारी नववर्षाची सुरुवात करताना साई भक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूरच्या टेकडी गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसते. पहाटेपासूनच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनानं करून 2023 हे नवीन वर्ष सुखाचं, आनंदाचं जावं ही प्रार्थना भक्त बाप्पाकडे करतायत. मंदिरात देखील आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. गाभाऱ्यामध्ये विशेष फुलांचा वापर करून सजावट केली आहे. गणपती बाप्पाला देखील आकर्षक वस्त्र परिधान करण्यात आल्यानं गणपती देखील नव्या रूपात अगदी खुलून दिसतोय. दुसरीकडे चंद्रपूरकरांचा नववर्षाचा प्रारंभ देवी दर्शनानं झालाय. शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक महाकाली मंदिरात भक्तांची अलोट गर्दी झाली आहे. नव्या वर्षातील या संकल्पांसाठी माता महाकालीकडे भाविकांनी बळ मागितलंय. या पुरातन महाकाली देवी मंदिरात सकाळच्या आरतीला हजारोंनी गर्दी केली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेगावच्या संतनगरीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. नवीन वर्षाची सुरुवात गजानन महाराजांच्या दर्शनानं व्हावी यासाठी भाविक शेगावात आलेत. पहाटेपासून मोठी रीघ लागली आहे भाविकांची. फक्त राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून भाविक शेगावात दाखल झालेत. आज नवीन वर्ष आणि नवीन वर्षाची सुरुवात गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते मोठ्या प्रमाणात संत नगरीमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात.
सकाळपासूनच जर का आपण बघितलं तर भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी ही शेगावमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आज नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी भक्त जे आहेत ते सकाळपासूनच या ठिकाणी शेगावीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण देखील या ठिकाणी बघू शकता की हजारो गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते सकाळपासूनच या ठिकाणी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झालेले आहेत। गजानन महाराजांच्या चरणी दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात व्हावी त्या माध्यमातूनच या ठिकाणी आपण जर का बघितलं तर भक्त जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गजानन महाराजांच्या शेगाव नगरीमध्ये पोहोचलेला आहे। गजानन महाराजांची संत नगरी म्हणजेच मिनी पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या गजानन महाराजांच्या मंदिराची ओळख आहे त्याच माध्यमातून महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशामधून गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते सकाळपासूनच या ठिकाणी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते संत नगरीत दाखल झाले आहेत। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, शेगाव, बुलढाणा। देशभरातल्या मंदिरांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी गर्दी झाली आहे। नवीन वर्षाची सुरुवात मंगलमय प्रसन्न व्हावी म्हणून अनेक भाविकांनी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आणि फळांनी सजवलंय। देवाचा गाभारा, सोळखांबी मंडप, चौखांबी फुलांनी सजवण्यात आलाय। विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून पंढरपुरात गर्दी केली आहे। पूर्ण जगभरात नववर्षाचं स्वागत केलं जात आहे आणि आज पंढरपूरमध्ये देखील ही विठ्ठल भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत, जेणेकरून वर्षाची सुरुवात चांगली होण्यासाठी विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला नतमस्तक होताना हे भाविक दिसत आहेत। पुण्यातील विठ्ठल भक्त प्रदीप ठाकूर यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यात ही अशी आकर्षक सजावट केलेली आहे। फुलं आणि फळांची ही सजावट केलेली आहे, जेणेकरून हे जे वर्ष आहे ते सुख समृद्धीचं जावं असं त्यांचा त्यामागील हेतू आहे। आपल्यासोबत प्रदीप ठाकूर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की किती फुलं आणि फळं वापरली आहेत, काय उद्देश आहे नेमका तुमचा? साधारण 6 प्रकारचे आपण फळं वापरलेले आहे। त्यामध्ये सफरचंद आहे, पायनॅपल आहे, परत केळी आहे आणि फुले पण 5-6 प्रकारचे वापरले आहे। ही दरवर्षी वापरतो, सर्वांना नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटी जावं। मुलांना त्याबद्दल 31 डिसेंबर आपण मंदिरातच येऊन साजरा करावा, चांगल्या पद्धतीचं त्यांना उत्तम शिक्षण पुढं भविष्यात जाताना मिळावं ही भावना असते, बाकी काही नाही। नेहमी करता सेवा, काय उद्देश आहे देवाला? काय नेहमी आम्ही दरवर्षीप्रमाणे इथं 31 डिसेंबरला येतो। 1 जानेवारीची वाट पाहत असतो आम्ही दरवर्षी आणि खूप आनंद वाटतो, प्रसन्न वाटतं। मुलांना पण उत्सुकता असते आपण तिकडे जावे म्हणून। आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। येणारं वर्ष सुख समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं हीच विठुरायाचरणी प्रार्थना। एकंदरीत हे जे नवीन वर्ष आहे ते सुख आणि समृद्धीचं जावं हा त्यामागील ठाकूर कुटुंबियांचा उद्देश आहे। त्यामुळं फळांनी आणि फुलांनी ही सजावट त्यांनी केलेली आहे आणि संपूर्ण विठ्ठल भक्तांसाठी हे नववर्ष सुंदर आणि चांगल्या प्रकारे जावे ही त्यांची त्यामागील उद्देश आहे। पंढरपूरहून वीरेंद्रसिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत। तिकडे वर्ध्याच्या बापू कुटीमध्ये आज पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वर्ध्यातील सेवाग्राम इथल्या महात्मा
बोलून गेलाय. नक्कीच जर नवीन वर्षाची सुरुवात आजपासून झालेली आहे आणि पहाटेची वेळ आहे आणि आता जर आपण बघितलं तर गणपतीपुळे मंदिरात भक्तगणांची इथे रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते. नवीन वर्षाची नवीन सुरुवात करण्यासाठी नवीन निश्चय घेऊन नवीन संकल्पना घेऊन आपल्या काय इच्छा आकांक्षा असतील ह्या पूर्ण होण्यासाठी भक्तगण हे गणपतीपुळ्याच्या मंदिरामध्ये आता दाखल झालेले आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेऊन हे भक्तगण आपल्या नवीन वर्षाच्या नवीन दिवसाला सुरुवात करणार आहेत. या ठिकाणी जर बघितलं तर सकाळपासूनच या ठिकाणी रांग लागलेली पाहायला मिळते आणि एकंदरीतच उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरणात इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं जातं. हे भक्तगण जे आहेत हे लांबवरनं या ठिकाणी आलेले आहेत. काल नवीन वर्षाचं स्वागत केल्यानंतर आज सकाळी पहाटे बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व भक्तगण हे मंदिरामध्ये येताना पाहायला मिळतात. या ठिकाणी जर बघितलं तर ज्या काही घटना ह्याच्या अगोदर महासंकट आली होती, कोरोनासारखं महासंकट आलं होतं, त्यातून सावरत हे जे भक्तगण आहेत किंवा जे नागरिक आहेत हे कुठेतरी पुढे सरसावत होते आणि नवीन वर्षात ही काही संकटे येऊ नयेत हाच एक कुठेतरी मनाशी एक निश्चय घेऊन हे भक्तगण गणपती बाप्पाच्या चरणी आता कुठेतरी आशीर्वादासाठी आलेले आहेत. आणि नवीन वर्षाचा जे पहिला दिवस हा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि आनंदात या ठिकाणी साजरा करून पुढील येणारं वर्ष देखील अशाच पद्धतीनं साजरा करण्यासाठी हे भक्तगण जे आहेत हे या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर एकंदरीतच बघितलं तर हे नवीन वर्ष जे आहे ह्याच्यासाठी नवीन निश्चय आणि नवीन संकल्पना नवीन इच्छा आकांक्षा ज्या काय असतील ह्या घेऊन आयुष्य पुढे पूर्ण वर्षभर ही वाटचाल करत राहण्याच्या दृष्टीनं हे भक्तगण या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत ओलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत टॉप 18 न्यूज. हाँगकाँगमध्ये नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं आणि फटाक्यांची आतिषबाजी करत नवीन वर्षाचा जल्लोष करण्यात आला. नॉर्थ कोरियामध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत झालं. नागरिकांनी एकत्रित येत एकमेकांना न्यू इयरच्या शुभेच्छा दिल्या. 跟良善守护着台湾。 ऑकलंडच्या स्काय टॉवरवरती नयनरम्य रोषणाई आणि आतिषबाजी करून 2023चं स्वागत करण्यात आलं. स्काय टॉवरवरती लावलेल्या भल्या मोठ्या घड्याळ्यात रात्री 12 वाजल्यानंतर तुफान आतिषबाजी करण्यात आली. ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये 2023चं जल्लोषात स्वागत झालं. सिडनीच्या प्रसिद्ध हार्बर ब्रिजवरती आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांच्या आतिषबाजीसह नववर्षाचं स्वागत झालं. लंडनमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. लंडनमधील टॉवर ब्रिजवरती फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपानसह अनेक देशांमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे भारतात वेगानं उपाययोजना सुरू आहेत. विमानतळावरती केल्या जात असलेल्या रँडम कोविड चाचणीमध्ये आतापर्यंत 53 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत. हे प्रमाण 0.94% इतकं आहे. पंतप्रधान मोदींनी कोरोना स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली आणि या बैठकीत मोदींनी आरोग्य सुविधांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि चीन आणि जपानमधील कोरोना स्थितीवरती लक्ष ठेवण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. चीनी आरोग्य अधिकाऱ्यांनी जनुकीय क्रमनिर्धारण, या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची दैनंदिन संख्या, दैनंदिन मृत्यू आणि लसीकरणाची आकडेवारी पुरवावी अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं केली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे हे आवाहन करण्यात आलंय. केंद्र सरकार आजपासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना एका वर्षासाठी मोफत अन्नधान्य पुरवणार आहे. अन्न आणि पुरवठा मंत्रालयानं शनिवारी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत सर्व लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरित करण्याच्या अधिसूचना जारी केल्या. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी होती. या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथल्या कपड्यांच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. बेंगळुरूमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी बेंगळुरू पोलिसांनी गर्दीवरती लाठीचार्ज केला. पंजाबमधील लुधियानामध्ये मोकाट कुत्र्यांनी एका लहान मुलावरती हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. मुलावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये काही गुंडांनी एका तरुणाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय. काही दृश्य समोर आली आहेत. हा तरुण फिरण्यासाठी आपल्या मित्रांसोबत पुदुच्चेरीला गेला होता. नववर्षाच्या पूर्वसंध्येला शनिवारी रशियानं युक्रेनच्या कीव्हसह अन्य भागातील हल्ल्यांची तीव्रता वाढवली. यात 1 जण ठार झालाय तर 14 जण जखमी झालेत. मात्र या हल्ल्यांची पर्वा न करता युक्रेनचे अनेक नागरिक सुट्ट्यांमध्ये कुटुंबियांना भेटण्यासाठी मायदेशी परतलेत.